नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं वांग्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अशा पद्धतीचे काटेरी वांगे घेतले होते। मस्त असतात असे देशी वांगे आहेत बघा। हे छोटी पण असतात आणि मोठी पण असतात। आता आपल्याला चटणीसाठी मोठी पाहिजे, त्याच्यापेक्षा जरी मोठा असेल ना तरी चालेल। आणि मी कापून कसं घेतले बघा, अशा पद्धतीने बारीक एकदम कापून घेतलेलं आणि देठाचे बाजूही काढून टाकलेले। जर तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही देठ जर खात असाल ना तरी पण हे जे बारीक तुकडे करून जरी टाकले तर चालेल। काटकीची बाजू काढून घ्यायची तर निघून जातात बघा, असे निघतात लगेच। जर काढायचं म्हटलं तर देठात खरं चांगली चव असते। तर आता हे मी असे कापून घेतलेले आहेत, कारण की काळी पडतात म्हणून मी एकच कापलेलं आहे। हे आपण कांदा भाजतो हे नंतर मी कापून घेते। तवा गरम करत ठेवला, आपण तव्यामध्ये बनवणार आहोत। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी। तेलाचं काय तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे। त्यात टाकायचे थोडीशी एकदम मोहरी टाकायची, जास्त मोहरी नाही टाकायची, आणि थोडंसं जिरं टाकायचं। हे पहिलं आपण चांगलं भाजून घेऊया। जिरे मोहरी बघा चांगले भाजले गेलेले आहेत। त्यात टाकायचे बघा कढीपत्ता। कढीपत्ता काय केलेला आहे, ते छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे बघा थोडीशी आपल्याला हिंग पावडर, आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे बघा असे बारीक कापून घेतलेले आहेत। कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा परतून घेतलेला आहे, मस्त असा भाजला गेलेला आहे। हे टाकायचे आपल्याला बघा 1 गड्डी लसूण आणि 2च फक्त हिरव्या मिरच्या आहेत, त्या कुटून टाकायच्या। आपण अशा आबडधोबड कुटलेल्या आहेत, एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाहीये। ह्याला काय आहे माहिती आहे का, थोडासा लसूण जास्त घालायचा। जर तुम्ही कमी जर घालायचं असेल तर घालू शकता। मग आता हे पण मिनिटभर परतून घेऊया मीडियम गॅसवर। लसूण आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर बघा 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं, असं मस्त असं भाजलं गेलेलं आहे। ह्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडीशी हळद आणि हलवून घेऊया। परतून घेतलंय बघा। हळद टाकल्यानंतर गॅस एकदम बघा बारीक केलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला। त्या जागेवर तुम्ही मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकतं। गॅस असे मसाले टाकताना कधी पण बारीक करायचे, लक्षात ठेवायचं। चवीनुसार मीठ टाकायचं। ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे बघा आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचे आहे। आणि शेंगदाण्याचं कूट काय केलेलं, शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत, अशा आकाराचा चमचा आहे, आणि मोठे मोठे असे कुटून घेतलेले, जास्त असे बारीक कुटायचे नाहीयेत। आता त्यात टाकायचे आपल्याला वांग। बारीक कापून, किती बारीक कापून घेतले बघा, अशा पद्धतीत बारीक कापायचं। आणि काय करायचं, वांग पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं, नंतर कापायचं। कारण की करायच्या टायमालाच हे करायचं, कारण नाहीतर लय काळं पडेल मग ते। त्यासाठी आपण जेव्हा बनवायला घेतो ना, कांदा असा भाजायला लागला की नंतर वांग कापायचं, म्हणजे ते काळं पडणार नाही। आता हे 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। मिक्स करून घेतलंय बघा। त्याच्यामध्ये टाकायचे कोथिंबीर, थोडीशी मी जास्त घेतलेली आहे। गॅस असा करायचा फास्ट, कारण मसाले टाकल्यानंतर मी गॅस बारीक केला होता। कधी पण मसाले टाकताना गॅस बारीकच करायचा। आणि त्याच्यानंतर हे मी परतून घेतलं होतं। आता एक कोथिंबीर टाकल्यानंतर आपण थोडंसं परतून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यावर ठेवायचं 2 मिनिटासाठी बारीक ह्याच्यावर आपल्याला झाकण। 2 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं। झाकण काढूया आपण आता आणि एक मिक्स करून घेऊया। बघा किती मस्त असं होतं एकदम। बारीक गॅसवर ठेवायचं, लक्ष ठेवायचं। आपण मीडियम केला होता, नंतर आपण बारीक केलेला आहे, आणि बारीक गॅसवरच हे करून घ्यायचं। मग बघा आता हे वांग आपलं शिजलेलं पण आहे। ह्यात टाकणार आहे बघा मी छोटा अर्धा चमचा चाट मसाला। तुमच्याकडे चाट मसाला जर नसेल ना तर तुम्ही आमचूर पावडर जरी टाकली तरी चालेल। मस्त लागतं, करून बघा, 1 नंबर लागतं चवीला। आणि काय होतं माहिती आहे का, वांग्याच्या खूप रेसिपी, भरीत म्हणा, खारं वांग म्हणा, वांग्याचं कालवण, भरलेले वांग्यांच्या रेसिपी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मी केलेल्या आहेत। त्या पावसाळ्याच्या दिवसात काय होतं, काहीतरी असं वेगळं असावं, तर तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा। आणि कमी साहित्यात एकदम झटपट असं होतं आणि लगेच शिजलं जातं बघा। किती मस्त असं झालेलं आहे, मस्त बघा एकदम झालेलं आहे। कारण हे काय झालेलं आहे मी त्याला थोडंसं ठसकलेलं आहे, तर 1 नंबर लागतं चवीला। करून बघा, एकदम झटपट रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।